गुड इव्हनिंग सर्वांना. आविष्कार, अधिराज, ग्रीष्मा, भापकर, सोहमराव. गुड रात्री का सोहम? चला, काल थोडी तांत्रिक अडचण आल्यामुळे आपला क्लास झालेला नव्हता. तर सर्वांना समजलं असेल, क्लास नव्हता म्हणून मेसेज वगैरे येतो, आपला ऍप वरती मेसेज येतो ज्या वेळेला क्लास आहे किंवा नाही, किंवा काही सूचना दिल्या जातात. ते ऍप वरती सूचना दिलेल्या असतात. ऍप ओपन करायचं आणि तिथं दिलेल्या सूचना पाहून घ्यायच्या सर्वांनी, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही सर्वांनी. आणि सगळ्यात महत्वाचं एक तुम्हाला सूचना आहे, सूचना मी परत पण सांगणार आहे शेवटी. ती आहे की आपलं ऍप जे आहे ना, आपलं रघुकुल नवोदया नावाचं, ज्याच्यावर तुम्ही क्लास करता, ते ऍप कुणीही डिलीट करू नका. डिलीट केलं की पुन्हा प्रॉब्लेम येईल, त्यामुळे कुणीही ऍप डिलीट करायचं नाहीये. आलं लक्षात सर्वांना? कोणीही ऍप आपलं डिलीट करू नका. ठीक आहे. सर्वांना सूचना लक्षात आली? रघुकुल नवोदय नावाचं जे ऍप आहे तुमच्या मोबाईलवरती, तुम्ही तुमच्या मोबाईलवरती दुसऱ्याही मोबाईलवर असेल, या मोबाईलवर क्लास करत असाल तर तिकडचं ऍप डिलीट करायचं असेल तर ते सुद्धा करू नका. ओके. तुमच्याकडे तुमच्या 2 मोबाईल मध्ये जरी आपलं ऍप असेल तरी काहीच प्रॉब्लेम नाही. दोनही मोबाईलवरचं ऍप कोणीही डिलीट करू नका. सर्वांना सूचना समजली असेल तर आज आपण आता पहिला पाठ आहे त्याच्याकडे वळूया. पाठ पहिला, वेगळे पद शोधा. ऑड मॅन आउट. आरव, आवाज येतोय का आरवला? हॅलो मॅम. आरव, हॅलो मॅम. आरव, तुझ्या मोबाईल आवाज येतोय बेटा. स्वरांजली, थविल, स्वरांजली बोला. 25 पर्यंत प्रश्न झालेले होते का आपले? स्वराली, हा प्रश्न झालेला होता बरोबर? इथपर्यंत आपले प्रश्न झालेले होते. आठवते का सर्वांना? त्या विसरून गेले? आठवते ना? ओके, ठीक आहे. मग आता आपण त्याच्या पुढचा प्रश्न बघूया. घ्या. प्रश्न क्रमांक 26 तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय. याचा अगोदर मला चॅट बॉक्स मध्ये सर्वांनी आन्सर करा, आणि ज्या विद्यार्थ्यांचा माईक ऑन केलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी याचा आन्सर करायचा आहे. ऑप्शन नंबर 3. सॉरी, ऑप्शन नंबर सी. ओके, का बरं ऑप्शन नंबर सी आलं? मॅम त्याच्या बुवाऱ्या खालून आहेत, पण सी मध्ये वरून आहेत. अगदी बरोबर, म्हणजे जशा की आपल्या असतात त्याचप्रमाणे, हो की नाही? आपल्या सर्वांच्या कशा आहेत? वरून आहे की नाही? मग बघा, आता याच्यामध्ये ऑप्शन ए मध्ये बघायचं आहे. ऑप्शन ए मध्ये जे ऍब्रो दिलेले आहेत ते खालून दिलेले आहेत, बरोबर? असे ऍब्रो कोणाचेच नसतात. बी मध्ये सुद्धा ऍब्रो जे दिलेले आहेत खालून ते कसे आहेत? खालून आहेत.
डी मध्ये पाहिलं तर डी मध्ये सुद्धा जे दिलेले ॲब्रो आहेत किंवा भुवया आहेत त्या खालून दिलेल्या आहेत. फक्त ऑप्शन सी मध्ये जे ॲब्रो दिलेत किंवा ज्या भुवया दिलेल्या आहेत त्या आपल्याप्रमाणे म्हणजे ज्या ठिकाणी असतात त्याच ठिकाणी त्या दिलेल्या आहेत. म्हणून उत्तर कोणतं आलेलं आहे आपलं? नंबर सी. ओके, चला व्यवस्थित लिहून घ्या. पर्याय सी मध्ये डोळ्यांची रचना वेगळी दिलेली आहे म्हणून उत्तर पर्याय सी. वेगळी दिली म्हणजे यापेक्षा या तिघांसारखी दिलेली आहे का? नाही, तिघांपेक्षा वेगळी दिलेली आहे म्हणून. डोळ्यांची रचना वेगळी दिलेली आहे. पर्याय सी. वेगळी दिली म्हणजे यापेक्षा या. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन. बघा, आन्सर करा. श्रेयश घुले, गायत्री शेट्टे, रुद्राक्ष, रिया, यशश्री, आराध्या, तेजस. ओके, फक्त आन्सर सांग तुझं काय आहे ते. चला, घुले, सुरेखा घुले डिवाइस वरून कोण आहे बोला. घुले, सुरेखा घुले डिवाइस वरून कोण आहे बोला. गायत्री शेट्टे, रणवीर,
रणवीर नरके बोला. माझं उत्तर सी आलंय. ऑप्शन सी. हा. ओके, का बरं ऑप्शन सी आलं बेटा? शून्य 3 आहेत, पुन्हा एक्स 4 आहे, ते एक्स 4 आहे. हे चौकोन पण दोन 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 सगळीकडे एक्स एक्स दोन्हीकडे दोन्हीकडे, आणि इथं प्लस जे आहे ते 4 आणि इथं 3. करेक्ट, अगदी बरोबर आहे. म्हणून वेगळी असणारी आकृती आहे ती सी ची आहे. बरोबर आहे, लक्ष द्या. बघा या ठिकाणी जे वर्तुळ दिलेले आहेत ते 1 2 3, खाली उभे जे आहेत ते 3च दिलेले आहेत, आडवे जे आहेत ते 3 दिलेले आहेत. एक्स किती दिलेत? 1 2 3 आणि 4. इथे सुद्धा किती आहेत? 1 2 3 आणि 4. इथे बघा आता ऑप्शन सी मध्ये जे प्लस किंवा अधिकचं जे चिन्ह दिलेले आहेत ते किती आहेत? इथे 4 आहेत आणि इथे किती आहेत? 3 आहेत. म्हणजे थोडीशी वेगळी. पण डी कडे चला. डी मध्ये 1 आणि 2 उभे चौकोन आहेत आणि आडवे जे आहेत ते 1 आणि 2. म्हणजे इथे आणि इथे जी चिन्ह दिलंय ते सेम आहे. इथे आणि इथे जे चिन्ह दिलंय ते सेम आहे. म्हणजे संख्या त्यांची सारखीच आहे. आणि इथे आणि इथे जे चिन्ह दिलेलं आहे त्यांची संख्या आणि चिन्ह सुद्धा सेम आहे. परंतु ऑप्शन सी मध्येच आपल्याला काय केलेलं आहे त्यांनी? उभे जे प्लस आहेत ते एकूण 4 दिलेले आहेत आणि आडवे जे आहेत ते एकूण 3 दिलेले आहेत. म्हणजे एकनी कमी दिलाय वरचा प्लस. त्यामुळे वेगळी असणारी आकृती जी आहे ती आहे ऑप्शन सी ही. ओके, चला घ्या लिहून मग. पर्याय सी मध्ये चिन्हांची संख्या कमी जास्त आहे, म्हणून उत्तर पर्याय सी. पर्याय सी मध्ये चिन्हांची संख्या कमी जास्त आहे. म्हणजे एकीकडे कमी आहे आणि एकीकडे जास्त आहे. चला, झालं की सांगायचं आहे? झालं? पुढे घ्या. झालं सर्वांचं? ओके, पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 28. बघा या ठिकाणी 2 रेषा दिलेल्या आहेत, लाईन्स आहेत. आता कोणता दोन्ही प्रत्येक ऑप्शन मध्ये 2 रेषा दिलेल्या आहेत. मग नेमकं उत्तर कोणतं असणार आहे हे आपल्याला काढायचं आहे. आणि का, कशामुळे? ओके, सई, हर्षदा वड, जाधव, सांची जाधव, श्रेयश घुले, श्रेया वाघमारे, श्रेयश वाघमारे, रणवीर, शिवराज आहेरे. ओके, रणवीर पवार, अनुष्का भोये, आदित्य, सुजित भोरे. ओके, चला द्या मग रिक्वेस्ट द्या. सत्यजित बोला. सत्यजित, माझं ऑप्शन क्रमांक डी आलं. ओके, का बरं डी आलं? कारण एबीसी मध्ये 2 रेषा जोडलेल्या नाहीत आणि ऑप्शन डी मध्ये जोडलेल्या आहेत, म्हणून माझा ऑप्शन क्रमांक डी आलं. करेक्ट, अगदी बरोबर आहे. बघा प्रत्येक ऑप्शन मध्ये आपल्याला जी रेषा दिलेली आहे ती आपल्याला निरीक्षण करायची आहे, बघायची आहे व्यवस्थित. मग आता ऑप्शन ए मध्ये जी आपण रेषा पाहतोय, ऑप्शन ए मधली रेषा 2 एकमेकांना स्पर्श केलेले नाहीत, वेगवेगळे आहेत किंवा भिन्न आहेत. हो की नाही? कशा आहेत त्या?
भिन्न आहेत, वेगवेगळ्या दिलेल्या आहेत, म्हणजे एकमेकांना त्यांचा स्पर्श झालेला नाही किंवा त्या एकमेकांना छेदलेल्या नाहीयेत. बरोबर? हो टीचर. हा. बी मध्ये पाहिलं तर बी मध्ये सुद्धा तसंच आहे. त्या दिलेल्या ज्या दोन रेषा आहेत त्या एकमेकांना स्पर्श झालेल्या नाहीत किंवा चिटकलेल्या नाहीत सोप्या भाषेत. बरोबर. सी मध्ये पाहिलं तर या सी मध्ये ज्या दोन रेषा दिलेल्या आहेत त्या सुद्धा रेषा काय झालेल्या आहेत, एकमेकांपासून दूर आहेत थोडक्यात. आता डी मध्ये बघूया. डी मध्ये जी आडवी रेषा आणि जी उभी रेषा आहे ती काय झालेली आहे, एकमेकांना या दोन रेषा स्पर्श केलेल्या आहेत, एकमेकांना छेदलेल्या आहेत. हो की नाही? बरोबर. हो टीचर. म्हणून वेगळी असणारी जी आकृती आहे ती ऑप्शन डी आहे. कशामुळे? त्या दोनही रेषा एकमेकांना स्पर्श करतात. चला मग व्यवस्थित स्पष्टीकरण लिहून घ्या. पर्याय डी मध्ये दोन्ही रेषा एकमेकांना छेदलेल्या आहेत, म्हणून उत्तर पर्याय डी. छेदलेल्या आहेत किंवा स्पर्श केलेल्या आहेत असं म्हटलं तरी चालेल. सगळ्यात सोप्या भाषेत आपल्या चिटकलेल्या आहेत एकमेकांना. चला झालं की सांगायचे. झालं. ओके. झालं बाकीच्यांचं? ओके, झालेलं आहे सर्वांचं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. घ्या 29. बघा बरं 29चं उत्तर काय आहे. बघून सांग. हे ठेव तिकडं. चला सर्वांनी मेसेज करायचं बरं का. प्रिया महाले, श्रद्धा आन्सर करा. यशश्री यादव ओके. अनुष्का, स्वराली, तेजस बनसोडे. बरं आता हे जे मुलं आहेत एवढेच मुलं मेसेज करतायत, बाकीचे मुलं शुभम, दिव्या, धुमाळ, आदित्य, चला रिक्वेस्ट करा. स्नेहल बोला. स्नेहल स्नेहल बोलणार का? हा बोला. बोला, आवाज येतोय तुझा मला. बोला, आन्सर करा. काय झालं? धुमाळ, श्रेया धुमाळ, काय म्हणते श्रेया? अभिनव मुंडे, अभिनव हॅलो मॅम. बोला. माझं आन्सर डी आलं. ओके, ऑप्शन डी. का बरं ऑप्शन डी आलं बेटा? सर्व आकृत्यात फिरवून बाणाचे टोक वर येईल याप्रमाणे उभ्या स्थितीत आणा. आकृती डी वगळता प्रत्येक आकृतीत
तळाला डावीकडे असलेली लहान रेषा वरच्या दिशेने व उजवीकडे असलेली लहान रेषा खालच्या दिशेत आहे, म्हणून उत्तर डी. कुठं पाहून सांगितलं? कुठं नाही. नाही. तुझी भाषा आणि पुस्तकी भाषा मला समजते. बघून नाही सांगायचं. काय उपयोग नाही बघून. तू बघून सांगितलंस. नाही, तुझ्या भाषेत सांग ना. तुला जसं समजलंय तसं सांगायचं. चला पुढे घ्या. अर्णव. घ्या, पटापट घ्या, नाही तर मग मीच सांगू का? ऋषी. बोला ऋषी गोयकर. माझं पर्याय डी आलं. का बरं डी आलं? मॅम ए, बी आणि सी मध्ये डावीकडील जी रेषा आहे ती वरून आहे व उजवीकडील रेषा खालून आहे, आणि डी मध्ये उजवीकडील रेषा वरून आहे व डावीकडील रेषा खालच्या बाजूने आहे. करेक्ट. अगदी बरोबर आहे. बघा, आता जर आपल्याला हे नाही समजत आहे की नेमकं कशात बदल आहे किंवा नेमकं उत्तर काय आहे, तर आपल्याला की नाही हे सर्व दिलेले जे बाण आहेत ते आपल्याला काय करावं लागणार? सी सारखे आणायचे, उभे करायचे. सर्व सीच्या स्थितीत आणायचे, सी सारखे उभे करायचे. समजा मी ए हा बाण जर सरळ केला, म्हणजे उभा जर असा करून पाहिला, तर मला त्याच्या डावीकडची जी रेषा आहे ती वरती दिसते आणि उजवीकडची रेषा आहे ती खालच्या बाजूने दिसते. आता मी बी मधली जर रेषा बघितली, तुम्हाला नाही उभी करता आली, तुमची मान तुम्ही फिरवू शकता. मान फिरवता येईल ना? सोपं आहे आपल्याला मान फिरवायला. असे गोल फिरवा. हो की नाही? मग आता ही डावीकडची रेषा वर आहे, लिहून घ्या वाटलंच कुठेतरी. डावी बाजू कुठे आहे? वर आहे रेषा. हो की नाही? आणि उजवी बाजू कुठे आहे? खाली आहे. ठीक आहे. मग आता सी मध्ये बघा, सी मध्ये सुद्धा जी दिलेली आहे रेषा ती डाव्या बाजूला वर आहे आणि खालची उजव्या साईडची रेषा ती खालच्या बाजूने दिलेली आहे. म्हणजे ऑप्शन ए, बी आणि सी मध्ये सारखंच आहे, सारखीच रचना आहे. डावीकडची रेषा वर आहे आणि उजवीकडची रेषा खाली आहे. आता जाऊया डी कडे. डी मध्ये जर आपण पाहिलं 180 अंशात, म्हणजे या 180 अंशात फिरवली की ही आकृती अशी होणार आहे, खालचं टोक वरती जाणार आहे. मग तसं जर 180 अंशात ती आकृती फिरवली तर डावीकडची रेषा ही खाली आहे आणि उजवीकडची रेषा ही वर दिलेली आहे. मग उजवीकडची रेषा आपल्याला कुठं प्रत्येक ऑप्शन मध्ये कुठे दिलेली आहे? खाली दिलेली आहे, बरोबर. आणि डावीकडची वर दिलेली आहे. पण हे सगळं ऑप्शन डी मध्ये विरुद्ध दिले, म्हणजे जे डावीकडचं वर होतं ते खाली दिले आणि जे उजवीकडचं खाली होतं ते वर दिले. म्हणून वेगळी असणारी जी आकृती आहे ती आहे ऑप्शन डी. बघा, समजतंय का? का काही अडचण येते? सांगा बरं. कोणाला अडचण आहे? समजलं नाही असं कोणी आहे का? की समजलं नाहीये, लक्षात येत नाहीये, आहे का कोणी असं? एनी डाऊट? नसेल तर मग लिहून घ्या. मग पर्याय डी मधील डावीकडील रेषा खालच्या दिशेत आहे व उजवीकडील रेषा वरच्या दिशेत आहे, म्हणून उत्तर डी. बघा, सोपं आहे, काहीच अवघड नाहीये. पण जरी कोणाला अडचण असेल तर बिनधास्त विचारा. आणि झालं की मेसेज करा झालं म्हणून, म्हणजे पुढचा प्रश्न घेते.
सर्वांनी पेपर सोडवला का रे? रविवारचा संडेची एक्झाम सर्वांनी दिली का? एक्झाम सोडवत असताना एक्झामच्या बाहेर जर पडलं तर ती सबमिट होते. मी हे वारंवार तुम्हाला सांगतेय. एकदा एक्झाम ओपन केली की ती शेवटपर्यंत सबमिट करेपर्यंत ती तुम्हाला देऊन टाकायची आहे. त्याच्यातून बाहेर पडायचं नाही, किंवा कोणाचा फोन आला तरी तो रिसीव्ह करायचा नाहीये, किंवा कोणाला फोन लावायचा नाहीये. तेवढ्या वेळात फक्त आणि फक्त आपली परीक्षा तुम्ही द्यायची आहे, एक्झाम सोडवायची आहे. त्याच्या व्यतिरिक्त मोबाईल त्या परीक्षेच्या बाहेर जर पडलात तर ती परीक्षा ऑटो सबमिट होते आणि तुमचा पेपर तिथंच दिलाय तिथपर्यंतच तो सबमिट होऊन जातो. पुढचा पेपर तुम्हाला देता येत नाही. ही वारंवार सूचना सांगतेय कारण तुम्हाला त्याची सवय लागावी. पुन्हा तुम्ही कुणाचा फोन जरी आला तरी तो रिसीव्ह करायचा नाही. आणि राहिलाय त्यांचा, डोंट वरी, एकदा रिझल्ट काढला की तुम्हाला पुन्हा पेपर सोडवायला मिळेल. रिझल्टच्या अगोदर नाही मिळणार. चालेल. सहलीला गेलता रुद्राक्ष? चालेल, तुला पण दिली जाईल, किंवा कोणाची बाकी असेल द्यायची त्यांना पण दिली जाईल. ठीक आहे, काळजी नको. चला, झालंय सर्वांचं. पुढे जाऊया. हा किती नंबरचा होता आपला? 29. घ्या प्रश्न क्रमांक 30. घ्या, फटाफट आन्सर करा. व्हेरी गुड शिवरुद्र. चला फटाफट आन्सर करा. सिद्धी, गौरी, भोये, पवार, सिद्धी गुले, गजानन, श्रेयश घुले, हर्ष दावड, श्रद्धा करहे. श्रद्धाचं नाव चेंज करावं लागेल हा. पार्थ. ओके, चला, बऱ्याच मुलांनी छान आन्सर केलेले आहेत, तर आपण बोलायला पण चान्स देऊ त्यांना. रिक्वेस्ट देत चला. रिक्वेस्ट, मला असं वाटतं की दरवेळेस मी कोणत्या तरी नवीन मुलाला चान्स दिला पाहिजे, पण दरवेळेस ठरलेलीच मुलं आहेत तेवढेच रिक्वेस्ट देत आहेत. द्या, बाकीच्यांनी रिक्वेस्ट देत चला. सुजित जोगदंड, बोला. सुजित जोगदंड, छान रिक्वेस्ट येऊ लागल्या, मस्त. चला द्या बरं, आणखी कोणी पण रिक्वेस्ट द्या. सुजित बोलत नाहीये. आहिरे बोलणार का? आणि ज्यांना बोलायचं त्यांनीच रिक्वेस्ट द्या हा. मी इकडनं तुमची रिक्वेस्ट ऑन केली की तुम्ही बंद करतात तिकडनं, मग बंद करायची असेल तर देऊ नका. बोला शिवराज, आहिरे, बोला पटकन. बोल ना शिवराज. तर ऑप्शन डी आले. उत्तर आलं. सांगा, स्पष्टीकरण देत चला लगेच. ऑप्शन ए बेटा आवाज येतोय दुसरा बाजूला, मोबाईलला प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे, तुझं उत्तर डी आहे. चालेल, दुसऱ्याला बोलायला लावू. अद्वित, बोला अद्वित. बोला. माझं उत्तर डी आलं आहे. ओके, लगेच स्पष्टीकरण पण द्या. कारण सगळ्यांच्या मधून दूर निघत नाही, फक्त डी मधून
डी मध्ये दूर निघतो. ओके, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. उत्तर डी अगदी बरोबर आहे. बघा आता तुम्हाला या प्रत्येक ऑप्शन मध्ये वेगवेगळं काय दिसतंय? पंती आहे, हो की नाही, दिवा आहे, म्हणजे असे वेगवेगळे प्रकार आहेत. परंतु या तीनही ऑप्शन मध्ये तुम्हाला तेल, वात लागते. ऑप्शन ए मध्ये जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तेल आणि वात लागते. इथं सुद्धा तुम्हाला तेल आणि वात याचा वापर करावा लागेल. ऑप्शन सी मध्ये जे दिलेलं आहे तिथे सुद्धा तुम्हाला तेल आणि वातीचा उपयोग, म्हणजे तिथं काय होतं, मग आपण ज्या वेळेला पेटवतो त्यावेळेला इथं आग आहे. प्रत्येक ठिकाणी आग आहे, पण इथे आग आहे का? इथं धूर दिसतोय. बरोबर का? बोला, काय झालं? माईक बंद झाला का? तर प्रत्येक याच्यासाठी तुम्हाला इथं पेटण्यासाठी वातीचा उपयोग आहे, ए, बी आणि सी मध्ये. पर्याय डी मध्ये जी अगरबत्ती दिलेली आहे किंवा उदबत्ती दिलेली आहे तिला पेटण्यासाठी तेलाचा वापर लागत नाही किंवा वातीचा वापर लागत नाही. ती पेटवली की तिची ती पेटत जाते, पण तिला आग नसते, तिचा धूर निघतो, हो की नाही? त्याच्यामुळे उत्तर काय आलं आपलं? वेगळी असणारी आकृती जी आहे ती ऑप्शन डी ची आहे. चला लिहून घ्या. चला, झालं की सांगा. ओके, झालंय. पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 31. चला, हँडची रिक्वेस्ट करा, चॅट बॉक्स मध्ये आन्सर करा. नाही. ओके, जाधवर. हॅलो मॅम. बोला, नाव काय आहे तुझं जाधवर? अवधूत. अवधूत. ओके, सांगा काय उत्तर? माझा आन्सर क्रमांक डी आला आहे. माझा आन्सर क्रमांक. ओके, ऑप्शन डी आलेला आहे. का बरं ऑप्शन डी आलं? मॅम आकृती एकच आहे आणि ऑप्शन डी आणि बोला. आणि डी मला काहीच कळत नाहीये, व्यवस्थित सांग डबल एकदा. आणि बी सी यांच्या आकृत्या सारख्या आहेत. सारख्या कुठे आहेत? बर, सारखी नाही. बर. स्वरा. सारखी नाही. हर्षद.
हर्षद मगर बोला. हॅलो मॅम. बोला बोला. ओके उत्तर आलं. ओके, स्पष्टीकरण सांगा. माझं उत्तर डी आलं. सांग ना, स्पष्टीकरण सांग. ए बी सी आहे आणि डी मध्ये पाण्याची प्रतिमा आहे. अगदी बरोबर, व्हेरी गुड. चला बघा, याच्यामध्ये जे ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यामध्ये वेगळी असणारी आकृती डी आहे. अगदी बरोबर आहे. पण का, तर ऑप्शन ए मध्ये जर पाहिलं तर हा जो दिलेला भाग आहे किंवा ही जी दिलेली आकृती आहे किंवा रचना आहे, या डावीकडच्या भागाची किंवा या डावीकडच्या रचनेची या उजवीकडं त्याची आरशाची प्रतिमा त्यांनी दिलेली आहे. डावीकडच्या भागाची आरशाची प्रतिमा उजवीकडच्या भागामध्ये त्यांनी दिलेली आहे. किंवा असं पण म्हणू शकतो की उजवीकडची आरशाची प्रतिमा त्यांनी आपल्याला डाव्या बाजूला दिलेली आहे. तुम्ही म्हणाल तसं तुम्ही डावीकडून घेतलं तरी चालेल, उजवीकडून घेतलं तरी चालेल, परंतु ही काय आहे, आरशाची प्रतिमा आहे, हे लक्षात ठेवा. ए मध्ये डाव्याची उजवीकडे आरशाची प्रतिमा दिलेली आहे. बी मध्ये पाहूया, बी मध्ये जो डावीकडचा भाग आहे त्याची आरशाची प्रतिमा आपल्याला उजवीकडच्या भागामध्ये दिसतीये. बरोबर. आरशाच्या प्रतिमेमध्ये हा जर भाग तुम्ही चेक केला तर तो आरशाच्या प्रतिमेमध्ये असा दिसतोय. आरशाची प्रतिमा नियम सांगितलेला होता, आठवतोय सर्वांना? डावीकडचा भाग उजवीकडे दिसतो आणि उजवीकडचा भाग हा डावीकडे दिसतो. आरशाची प्रतिमा झालेला आहे. कितवा नियम आहे आठवणीत? माईक ऑन आहे का कोणाचा? पूर्ण प्रश्न झाल्याशिवाय माईक बंद करू नका. गौरव स्वामी, चला लक्षात येते सर्वांना? डावीकडची आरशाची प्रतिमा उजवीकडे आहे. सी मध्ये चला, सी मध्ये जो डावीकडचा भाग आहे त्याची उजवीकडे आरशाची प्रतिमा दिलेली आहे. डी कडे चला, डी मध्ये याची आरशाची प्रतिमा अशी येईल का स्वामी? येईल का? येणार नाही. मगर माईक बंद करू नका. बघा, याची आरशाची प्रतिमा आपल्याला अशी यायला पाहिजे, हो की नाही? बरोबर आहे. मग त्याची आरशाची प्रतिमा न देता त्यांनी काय केलेलं आहे, त्याचं पाण्याचं प्रतिबिंब दिलेलं आहे. पण प्रत्येक वेळेला पाण्याचंच प्रतिबिंब देतील असंही नसतं. काही वेळेला ते असं पण देऊ शकतात. पण तसं दिलं तरी आपल्याला काय सांगायचं आहे उत्तर दरवेळेला, की डीच येणार आहे. परंतु याचं स्पष्टीकरण जे आहे ते असं येणार आहे की ऑप्शन ए बी सी हे तीनही ऑप्शन मध्ये आरशाची प्रतिमा दिलेली आहे, म्हणून उत्तर डी येईल. कारण इथं आपल्याला हा भाग दिलेला आहे, हा गृहीत धरू नका. असा जर दिला हा भाग तरच सांगते. आता हे असं दिलंय म्हणजे पाण्याचं प्रतिबिंब हे तुमच्या लक्षात येतं, हो की नाही? जर या ठिकाणी जर वेगळी आकृती अशी दिली असती तर ते पाण्याचं प्रतिबिंब नसेल. त्याच्यामुळे ऑप्शन डी वगळता प्रत्येक ऑप्शन मध्ये दिलेली आकृती आहे ती आरशाची प्रतिमा दिलेली आहे. डावी बाजू उजवीकडे किंवा उजवी बाजू ही डावीकडे आरशाची प्रतिमा दिलेली आहे, म्हणून उत्तर ऑप्शन डी हे. चला लिहून घ्या मग. पर्याय डी वगळता सर्व आकृत्या आरशातील प्रतिमा आहेत, म्हणून उत्तर पर्याय डी. पर्याय डी वगळता सर्व आकृत्या आरशातील प्रतिमा आहेत, म्हणून उत्तर पर्याय डी. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी सर्वांनी नियम बघा, सुरुवातीचे क्लास बघा रेकॉर्डिंग व्हिडिओ मध्ये, म्हणजे तुम्हाला ही आरशाची प्रतिमा काय आहे किंवा पाण्याचं प्रतिबिंब काय आहे, घटीवत प्रतिघटीवत या सर्व जे नियम आहेत ते तुम्हाला शिकवलेले आहेत सुरुवातीला. तर सर्वांनी जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांनी आता 2-4 दिवसापूर्वी क्लास सुरू केलेला आहे किंवा 8 दिवसापूर्वी क्लास सुरू केलेला आहे, अशा विद्यार्थ्यांनी
रेकॉर्डिंग व्हिडिओ बघायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला पुढे काय कशामुळं काय उत्तर आलं किंवा हे आरशाची प्रतिमा काय असते, पाण्याचं प्रतिबिंब काय असतं, हे तुम्हाला त्या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे डीपमध्ये. ते समजून सांगितल्यामुळं तुम्हाला हे पुढचे जे प्रश्न आहेत ते व्यवस्थित म्हणजे समजतील. हो की नाही? त्यामुळे जे नवीन स्टुडंट आहेत, ज्यांनी नियम वगैरे पाहिलेले नाहीत, नियमच्या वेळेला नसतील, त्या विद्यार्थ्यांनी रेकॉर्डिंग व्हिडिओ बघायचा आहे. झालं? ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 32. चला, करा आन्सर करा फटाफट. शशांक, अर्णव, गौरी, गांगुर्डे, सुरेखा, सई, सिद्धी. ओके, चला हँडरायची रिक्वेस्ट केलेली आहे सर्वांनी. बोला, यशराज बांगर बोला. यशराज. हॅलो बोला. हॅलो मिस, माझं उत्तर सी मिस, माझे उत्तर सी आलेले आहे. ऑप्शन सी. का बरं ऑप्शन सी आले? मिस त्याच्यात बोला. मिस त्याच्यात एकच आकृती दोनदा आलेली आहे. बर, नियमांना होता का बांगर? नाही मिस, मी आजच क्लास जॉईन केलेला आहे, आजच बुक केलाय क्लास. ओके ओके, क्लास आजच बुक केलाय. ओके, चालेल. तू ना मागचं रेकॉर्डिंग बघून घे, म्हणजे तुला नक्की तुझं उत्तर काय आहे ते लक्षात येऊन जाईल. डोंट वरी, आज पहिला पिरियड आहे. चला रिक्वेस्ट करा रे. बोला राजेश शिर्के. मोठे. बोला सचिन. हॅलो मॅम. मॅम काय माझं डी आलंय. डी का? हा मॅम. बोला सचिन. ओके, डी का बरं आलं? कारण की मॅम पहिल्या पर्यायामध्ये बाहेरची रचना व आतली रचना सारखी आहे आणि बी मध्ये तसं नाहीये. सी मध्ये पण तसंच आहे. बाहेरची रचना व आतली रचना सेम आहे आणि डी मध्ये पण तसंच आहे. ओके, तुझा माईक बंद करते मी, डबल आवाज येतोय. बर, सुरवसे. चला बोला सुरवसे. ऑन आहे माईक, बोला. सई का? सई सुरवसे. हा. बोला. ए सी हा. ए आकृतीमध्ये बाहेरची रचना सारखी आहे. बी मध्ये
बाहेरची रचना व मधील रचना वेगळी आहे. माझं उत्तर आलेलं आहे. ओके, चला द्या सर्वांनी लक्ष इकडे. सगळ्यात अगोदर आपल्याला इथे रचना किती दिलेल्या आहेत, तर ही 1, ही 2 आणि ही 3, एकूण 3 रचना आपल्याला दिलेल्या आहेत. जर 2च रचना असतील तर 2 रचना असल्यावर आपण बाहेरची आणि आतील रचना आपण असं म्हणतो त्याला. परंतु या ठिकाणी 3 रचना असल्यामुळे ही वर्तुळ आहे बाहेरची रचना, त्रिकोण आहे आतील रचना आणि वर्तुळ आहे केंद्रस्थानी असलेली रचना. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मग आता या ठिकाणी आपण पाहूया ऑप्शन ए मध्ये बाहेर दिलेला वर्तुळ आणि केंद्रस्थानी दिलेला वर्तुळ म्हणजे बाहेरची रचना आणि केंद्रस्थानी असलेली रचना कशी आहे, सारखी आहे. सारखी आहे म्हणजे बाहेर सुद्धा वर्तुळ आहे आणि केंद्रस्थानी दिलेला सुद्धा वर्तुळच आहे. सी कडे चला. सी मध्ये बाहेर दिलेली रचना आणि केंद्रस्थानी दिलेली रचना त्रिकोणाचीच आहे. बरोबर, बाहेर मोठा त्रिकोण दिलेला आहे आणि केंद्रस्थानी म्हणजे आतमध्ये एक चौकोन आहे आणि त्याच्यानंतर एक आत म्हणजे केंद्रस्थानी असलेली रचना त्रिकोणाचीच दिलेली आहे. म्हणजेच बाहेरची आणि केंद्रस्थानी दिलेली रचना सारखी आहे. डी कडे चला. डी मध्ये आपल्याला एक बाहेर वर्तुळ दिलेला आहे आणि केंद्रस्थानी दिलेला आहे तो सुद्धा वर्तुळच आहे. म्हणजेच काय, बाहेरची आणि केंद्रस्थानी असलेली रचना सारखी आहे. बघा आता मी प्रत्येक ठिकाणी एरो करून दिलाय म्हणजे बाण दिलेला आहे. ए मध्ये पहा बाहेरची आणि केंद्रस्थानी रचना सेम आहे, सी मध्ये सुद्धा सेम आहे आणि डी मध्ये सुद्धा सेम आहे. आता जाऊया बी कडे. बी मध्ये बाहेर दिलेला आहे चौकोन आणि आत दिलेला आहे त्रिकोण. म्हणजे ही सेम रचना आहे का किंवा सारखी आकृती आहे का, सांगा. सारखी आकृती आहे का, नाहीये. बाहेर आहे चौकोन आणि आतमध्ये दिलेला आहे त्रिकोण. म्हणजे ही आणि ही रचना सारखी नाहीये, वेगळी आहे. आहे का सारखी, नाहीये. ऑप्शन ए, सी आणि डी यामध्ये बाहेरील व केंद्रस्थानी असलेली रचना सेम आहे, सारखी आहे. परंतु बी मध्ये तसं नाही, म्हणून उत्तर जे आहे ते ऑप्शन बी हे आहे. आलं लक्षात, वेगळं पद वेगळी आकृती, ऑप्शन बी. चला लिहून घ्या मग. पर्याय बी वगळता बाहेरील रचना व केंद्रस्थानी असलेली रचना सारखी आहे. बी वगळता म्हणजे हा ऑप्शन बी सोडला तर प्रत्येक आकृतीत बाहेरील व केंद्रस्थानी असलेली रचना कशी आहे, सारखी आहे, सारखी सेम आहे. म्हणून उत्तर काय आलं, ऑप्शन बी. आहे ना सोपं, आलं लक्षात सर्वांच्या. अरे वा, झालं सर्वांचं. चला पुढचा प्रश्न घेऊ का मग. डन. पर्याय बी वगळता बाहेरील रचना व केंद्रस्थानी असलेली रचना सारखी आहे, म्हणून उत्तर पर्याय बी. झालं सर्वांचं, झालं. नेक्स्ट घ्या पुढचा प्रश्न 33. कोणीही आकृत्या काढायची गरज नाहीये, आकृत्यांसाठी कोणीही जागा सोडू नये. डायरेक्ट प्रश्न क्रमांक म्हणजे हा कितवा चालू आहे, जसं की मी इथं दिलेलं असतं बघा 32 आणि मग तुम्ही काय करायचं, बाण करायचं आणि तिथून पुढे तुमचं स्पष्टीकरण लिहून घ्यायचंय. कुणीही आकृत्या काढायची अजिबात गरज नाहीये, आकृत्या काढायची
टाइमपास नको आपल्याला. आपल्याला फक्त काय करायचं, आकृती जी आहे ती समजून घ्यायची. त्याच्यात खूप वेळ जातो. हे आकृत्या काढून आपल्याला काहीच मिळणार नाहीये. आपल्याला फक्त आकृती छानपैकी समजून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यामुळे कोणीही जागा सोडायची नाही आकृत्या काढण्यासाठी. फक्त आणि फक्त प्रश्न क्रमांक टाका. प्रश्न क्रमांक आता हा कोणता आहे? 33 आहे. बरोबर. हा 33. त्याच्या खाली एक वरची ही जी आहे ती ओळ सोडून द्या. त्याच्या खाली आहे एक ॲरो करा आणि तुमचं काय स्पष्टीकरण आहे ते इथं तुम्ही लिहून घ्यायचं आहे. ओके. कुणीही आकृती काढू नका बरं का. आणि इथून मागे जरी काढले असतील तर इथून पुढे जरी काढू नका. चला करा आन्सर चॅट बॉक्स मध्ये. काय येतं नेमकं 33चं? सी डी सी डी. सी आणि डी मध्ये कन्फ्युजन आहे का तुमचं? नीट बघा, लक्ष द्या व्यवस्थित. नेमकं उत्तर काय यायला पाहिजे. ओके. चला सांगा मग. आदित्य निखाडे. बोला आदित्य निखाडे. आवाज छोटी आहे. काय झालं? कुठे आवाज ही छोटी आहे. आवाज कुठे छोटी आवाज. मला तुझं काय बोलतोय तेच कळत नाहीये. परत एकदा रिक्वेस्ट दे. ग्रीष्मा. बोला ग्रीष्मा मुली. आराध्या. बोला आराध्या. बरनाळे. शिव बोला. कुठं गेला शिवरुद्र? हॅलो मॅम. बोला. माझे उत्तर डी आले. बी का डी? डी. ओके डी. सांगा. शिवा बोला पटापटा. के जर ह्या कल्ल्या डब्ल्यूच्या जागी घेतलं तर ह्या के सारखं दिसतंय आणि व्ही जर इकडे घेतलं तर खाली येतंय आणि सी म्हणून उत्तर डी. असं काय? हे काही स्पष्टीकरण मला बिलकुल नाही समजलं. आता काय करू? हा के जर मी खालचा के याच्या जागेवर घेऊ असं? मॅम आकृती 90 अंशात फिरते. नाही रे, 90 अंशात फिरल्यावर कसं होईल त्याचं? हा के मग इथं जाईल के. हा यम इथे जाईल असं होईल. नाही होणार, तसं नसतं. आकृती 90 अंशात नाही. चला लक्ष द्या सर्वांनी. ज्यांचं उत्तर डी आले त्यांनी स्पष्टीकरण पण सांगता आलं पाहिजे. बघा आता या ठिकाणी आपल्याला ऑप्शन ए मध्ये के आणि यम हे 2 अक्षर दिलेत. हे 2 अल्फाबेट दिलेले आहेत. आता आपण जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर हा जो दिलेला के आहे त्याची आरशाची प्रतिमा आपल्याला या ठिकाणी दिसते. बघा चेक करा आरशाची प्रतिमा त्याची. बरोबर. हो. बी कडे चला. बी मध्ये आपण हा जो डी पाहिला या डी ची आरशाची प्रतिमा आपल्याला इथे उजवीकडे खालच्या कोपऱ्यात दिसते. दिसते का आरशाची प्रतिमा? या डी ची आरशाची
प्रतिमा म्हणजे डावीकडच्या वरच्या डावीकडच्या डीची आरशाची प्रतिमा, खालच्या उजवीकडच्या बाजूला त्याची प्रतिमा दिसते. कशाची? आरशाची. सी कडे चला. सी मध्ये जो क्यू दिलेला आहे, या क्यू ची आरशाची प्रतिमा आपल्याला उजवीकडे खालच्या बाजूला दिसते. दिसते आरशाची प्रतिमा. हो. बघा आता जर मी व्ही बघितला, मी जर हा व्ही बघितला, या व्ही ची आरशाची प्रतिमा म्हटलं मी इथं आहे, तर आहे का याची प्रतिमा? नाही. नाहीये. म्हणजेच डावीकडे जे वरचे अक्षर आहे, डावीकडच्या वरच्या अक्षराची आरशाची प्रतिमा उजवीकडे खालच्या कोपऱ्यात दिलेली आहे. प्रत्येक वेळेला समोरच येईल असं नसतं. काय? प्रत्येक वेळेला ते अक्षराच्या समोरासमोरच त्याची आरशाची प्रतिमा दिली जाते असं नसतं. हे जर तुमच्या डोक्यात असेल तर ते पहिल्यांदा काढून टाका, की दरवेळेला समोरच नाही तर ते इथे पण येऊ शकतं किंवा इथेही येऊ शकतं किंवा इथे के असेल तर यावरच्या ठिकाणी सुद्धा येऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक वेळेला निरीक्षण करण्यात जे करणार आहात ते व्यवस्थित प्रत्येक ठिकाणी आपल्याला निरीक्षण बारीक करायचं आहे. मग आता याचं के जो आहे तो इथे आपल्याला त्याच्या आरशाची प्रतिमा दिलेली आहे. पुढे चला आता आता हा जो यम आहे, या यमचं पाण्याचं प्रतिबिंब आपल्याला इथे दिलेलं आहे. पाण्याचं प्रतिबिंब माहितीये सर्वांना. यम जर आपण पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये पाहिला तर तो असा दिसतो, डब्ल्यू सारखा. त्याचं पाण्याचं प्रतिबिंब झालं. म्हणजे वरच्या उजवीकडच्या कोपऱ्यात जे अक्षर दिलेलं आहे ते खालच्या डावीकडच्या कोपऱ्यामध्ये त्याचं पाण्याचं प्रतिबिंब दिलंय. टी बघूया. टी जर आपण पाहिलं तर हा टीचं पाण्याचं प्रतिबिंब आपल्याला या ठिकाणी दिसते. बरोबर? समजते का? हा वाय पहा. याचं वायचं पाण्याचं प्रतिबिंब आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आता सी कडे म्हणजे ऑप्शन डी मध्ये बघा, जो सी दिलेला आहे, जे सी अल्फाबेट दिलेला आहे, त्या सीचं पाण्याचं प्रतिबिंब हे आहे का? बोला, आहे का? शिव? नाही. नाही. काय आहे मग हे? बोला. करेक्ट. अगदी बरोबर आहे. घाबरू नको ना. काय झालं घाबरायला? अगदी बरोबर आहे. याचं हे आरशाचं प्रतिबिंब दिलेलं आहे किंवा आरशाची प्रतिमा दिलेली आहे आपल्याला या सीची, परंतु पाण्याचं नाही. म्हणजेच काय झालेलं आहे, ऑप्शन ए, बी आणि सी मध्ये वरच्या डावीकडच्या भागाची आरशाची प्रतिमा उजवीकडच्या कोपऱ्यात दिलेली आहे, परंतु ऑप्शन डी मध्ये या वरच्या डावीकडच्या ह्याची अक्षराची आरशाची प्रतिमा इथे दिलेली नाही, तर त्याचं पाण्याचं प्रतिबिंब दिलंय. म्हणून वेगळी असणारी आकृती जी आहे ती आहे ऑप्शन डी. करेक्ट. ऑप्शन डी. आलं लक्षात? समजते का? बघा रे, समजते का? मला बघू द्या बरं, मेसेज करा. समजलाय का? हा प्रश्न समजलाय का? हो. चला, समजलंय का? मी जे सांगितले ते लक्षात आलंय का सर्वांच्या? हो. कोणाला अडचण आहे का? नाही. चला, बाकीच्यांनी मेसेज करा समजलंय का म्हणून. हो, नाही, काहीतरी सांगा मला. सर्वांना समजलंय? ओके, चलो आगे बढ़ेंगे. स्पष्टीकरण लिहूया. स्पष्टीकर काय आलं माझ्या तोंडात? स्पष्टीकरण लिहूया. चला, लिहून घ्या. पर्याय डी वगळता सर्व आकृतीत वरील डावीकडील अक्षराचे खाली उजवीकडे आरशातील प्रतिमा आहे व वरचे उजवीकडील अक्षराचे पाण्यातील प्रतिबिंब खाली डावीकडे दिसते, म्हणून उत्तर पर्याय डी. अशा पद्धतीने हे आहे. सर्वांना समजले? परत एकदा सूचना सांगते मी, की कोणीही आपलं रघुकुल नवोदया नावाचं ऍप आहे, तुमच्या घरामध्ये 2 मोबाईल वरती जरी असेल ते ऍप, तर कोणीही डिलीट करू नका. ठीक आहे? सर्वांना सूचना लक्षात आली असेल, परंतु मी डबल सांगते.
कोणीही आपलं रघुकुल नवोदया नावाचं ऍप जे आहे ते कोणीही डिलीट करायचं नाहीये. डिलीट केलं तर पुन्हा येणार नाही. प्रॉब्लेम आलेला आहे, त्याच्यामुळे कोणीही डिलीट करू नका. घरामध्ये दोनही मोबाईलमध्ये आपले ऍप असेल तरीही असू द्या. एकावर क्लास चालतोय मग एकावर गरज नाहीये म्हणून डिलीट करत असाल तर तेही करू नका. ओके. आणि एक्झाम जे आहे ते मी तुम्हाला उद्या सांगते. उद्या कदाचित मिळेल तुम्हाला सोडवायला. ऍपमध्ये ओपन करायचं आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला मराठीचा होमवर्क दिलेला होता. सोडवला का सर्वांनी होमवर्क? हो. कंटेंट मध्ये जाऊन तो होमवर्क सोडवायचा होता. आपण मराठीचा जो हे होता पॅराग्राफ घेतलेला होता, फक्त त्या खालचे प्रश्न उत्तर तुमच्याकडनं घ्यायचे होते मला. शिवरुद्राने सोडवले. बाकीच्या मुलांनी सोडवला का तो होमवर्क? कंटेंट मध्ये जायचं. कंटेंट मध्ये होमवर्क नावाचं एक ऑप्शन आहे. त्या होमवर्क वर क्लिक केलं की तुम्हाला मराठी, बुद्धिमत्ता आणि गणित या 3 ह्याचे फोल्डर दिसतात तिथे. त्यावेळेला तुम्हाला त्या मराठीवर क्लिक केलं की मराठीचा होमवर्क दिसतो. गणितावर क्लिक केलं की गणिताचा होमवर्क दिसतो आणि बुद्धिमत्तावर क्लिक केलं की बुद्धिमत्तेचा होमवर्क दिसतो. तर सर्वांनी होमवर्क देत चला. ओके. हो चलो फिर मॅम. हो गया लिखना. लिहून झालं का सर्वांचं? काय म्हणतो शिव? मी पुढच्याचं उत्तर सांगू? पुढच्याच नाही आता झाले ना 5 मिनिटं वर झालेत. बरे. उद्या बर. चला लिहून झालं असेल तर थांबूया इथे. बाय सर्वांना. गुड नाईट. भेटू उद्या संध्याकाळी 7 वाजता. बाय मॅम. कोणाचा प्रॉब्लेम असेल, डाऊट असेल तर विचारून घ्या. ज्यांचा डाऊट नसेल, कोणाची अडचण नसेल त्यांनी लेफ्ट व्हा. अडचण असणाऱ्या विद्यार्थ्यांनी थांबून बोलून घ्या. चला पटापट. कोणाची अडचण आहे? नाही. लेफ्ट व्हा. बाय मॅम. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. अडचण असणाऱ्यांनी विचारा. आहे कोणाला डाऊट, प्रॉब्लेम आहेत कोणाला? नाही. तू थांब रे शिव. बाकीच्यांना बघा. आहे अडचण कोणाला? एनी डाऊट? विचारून घ्या असेल डाऊट तर. कोणालाच नाही? ओके. चला भेटू उद्या. गुड नाईट.